नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. बेळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाचे बांधकाम नोव्हेंबरपासून सुरू होत असून येत्या 3 वर्षात पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली. स्मार्ट सिटी अंतर्गत काही इमारतींचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते झाले असून उर्वरित प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहेत. कोयना धरणातून पाणी मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी समन्वय साधण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. DCC बँकेच्या संचालकपदासाठी राहुल जारकिहोळी यांची चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल. तसेच दक्षिण आफ्रिकेत क्रीडाशाळा उभारण्याचेही काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होण्याच्या मार्गस्थावर आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. बिदर आणि शिवमोगा येथे CET परीक्षेदरम्यान ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्याचे यज्ञोपवीत जबरदस्तीने उतरवण्याच्या घटनाविरोधात सोमवारी शहरात ब्राह्मण समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. कित्तूर चन्नम्मा चौकात मानवी साखळी करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची तसेच चौकशीची मागणी करण्यात आली. समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या या प्रकारावर संताप व्यक्त करण्यात आला असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, अजय सुनाळकर, अभय जोशी, भरत देशपांडे, चैतन्य कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर आणि समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. जगद्गुरू श्री संत तुकोबारायांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बेळगाव शहरातील अनगोळ येथे अखंड गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 20 ते 27 एप्रिल 2025 दरम्यान दररोज SKE एज्युकेशन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर हा भक्तिमय सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या 7 दिवसीय कार्यक्रमात दररोज पहाटे काकड आरती, भजन, हरिपाठ, प्रवचन आणि कीर्तन तसेच विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात, टाळ मृदंगाचा गजर आणि भक्तिभावाच्या वातावरणात अनगोळ नगरी देहूप्रमाणे रंगून गेली आहे. वारी परंपरेचा गौरव करणाऱ्या या सोहळ्यात वारी संप्रदायातील नामवंत कीर्तनकार दररोज कीर्तन सादर करणार असून भाविकांना आध्यात्मिक अनुभूती देत आहेत. हा सोहळा हरि ओम सत्संग सेवा संघ आणि गाथा पारायण सोहळा समिती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने श्री गुरु पुंडलिक महाराज देहूकर यांनी भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय वातावरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. या अखंड गाथा पारायणाचे थेट प्रक्षेपण तरुण भारत न्यूज या YouTube चॅनलद्वारे पुढील 7 दिवस दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे समस्त नागरिकांना आपल्या मोबाईलवरती हा कार्यक्रम पाहता येणार आहे. याची नोंद घ्यावी, असे आयोजकातर्फे कळविण्यात आले आहे. खानापूर ब्लॉक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत तालुक्यातील सध्याच्या राजकीय घडामोडीवर स्पष्टपणे भूमिका मांडली. यावेळी अंजली निंबाळकर यापुढे म्हणाल्या, मी कधीच जातीचे राजकारण केले नाही आणि करणारही नाही. काही जण स्वजातीच्या नावाखाली जातीवाद पसरवत असल्याचा निशाणा त्यांनी यावेळी साधला. या दरम्यान त्यांनी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकासाठी कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. लोकांची कामे करा, सामान्य जनतेच्या मदतीसाठी सदैव सज्ज रहा, असेही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी त्या म्हणाल्या. कर्नाटक राज्य वकील परिषदेचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ वकील YR सदाशिव रेड्डी यांच्यावर 16 एप्रिल 2025 रोजी त्यांच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तींनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगाव बार असोसिएशनने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात बार असोसिएशनने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून हल्लेखोराविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष SS केवडसण्णावर, LR लातूर, ॲडव्होकेट कामण्णाचे आदी संघटनेचे वकील उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील बस्तवाड येथील गायरान जमिनीवरील वाद पुन्हा एकदा चिघळला असून सर्वे नंबर 166 मधील 9 गुंठे सरकारी जमीन असल्याची माहिती असून ती 1983 साली गावातील श्री बसवेश्वर देवस्थान कमिटीला देण्यात आली होती. मात्र 2010 साली गावातील गाव कमिटीने ही जमीन आपली असल्याचा दावा सादर केला होता. या वादावर 2017 साली न्यायालयाने निर्णय देत ही जमीन देवस्थान कमिटीचीच असल्याचा स्पष्ट निकाल दिला होता. मात्र तरीही गेल्या काही दिवसापासून गावातील काही नागरिक राजकीय दबाव टाकून पुन्हा त्या जमिनीवर आपला दावा सांगत आहेत, असा आरोप देवस्थान कमिटीने केला आहे. देवस्थान कमिटीने या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत स्टे असलेल्या जमिनीवर होत असलेल्या हस्तक्षेपाविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच प्रशासनाने योग्य ती पावले उचलून न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करावी, अशी ही आग्रही मागणी आज सोमवार दिनांक 21 एप्रिल रोजी करण्यात आली.
अनगोळ येथे सुरू असलेल्या अखंड गाथा पारायण सोहळ्याच्या निमित्ताने समिती नेते श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कुंडुस्कर यांनी तरुण भारतशी बोलताना या सोहळ्याचे महत्त्व अधोरेखित केले. कुंडुस्कर म्हणाले, वारकरी परंपरेचे जतन आणि हिंदू संस्कृतीचे संवर्धन हाच या पारायण सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे. आजच्या युगात आपल्या परंपरा आणि भक्तीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक बनले आहे. कुंडुस्कर पुढे म्हणाले, आपल्या मुलांना या सोहळ्यात सहभागी करून त्यांच्या मनात भक्ती, शिस्त, सेवा आणि हिंदू संस्कृतीची बीजे पेरावीत. समाजात एकता, बंधुभाव आणि आध्यात्मिक जागृती निर्माण करणाऱ्या या सोहळ्याला बेळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अखंड गाथा पारायण सोहळा यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. अकॅडमी ऑफ कंपॅरेटिव्ह रिलिजन यांच्या गुरुदेव रानडे मंदिर हिंदवाडी शाखेचा शताब्दी महोत्सवानिमित्त श्रीकृष्ण नीती या विषयावर 3 दिवसीय विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य श्री गोविंद देव गिरीजी महाराज यांचे प्रवचन येत्या गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आज सोमवारी देण्यात आली. यावेळी संस्थेचे सदस्य उपस्थित होते. डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी आगामी DCC बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्याचे निर्देश आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. थोड्याच दिवसात पुन्हा बैठक घेऊन आपली रणनीती ठरवू, मात्र कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला सुरुवात करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ही बैठक तालुक्यातील राजकारणाला नवी दिशा देणारी ठरली असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आगामी बेळगाव शिवजयंती मिरवणुकीत डॉल्बीऐवजी शिवचरित्रावर आधारित देखावे, ढोल ताशा, झांज पथक आणि लेझिम पथकांचा समावेश करून पारंपरिक आणि शिस्तबद्ध मिरवणूक काढावी, असा निर्णय मध्यवर्ती श्री शिवजयंती उत्सव मंडळ शहापूर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. श्री साई गणेश सोसायटी नाथपै सर्कल येथे झालेल्या बैठकीत माजी नगरसेवक नेताजी जाधव हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी मिरवणुकीत कोणताही गोंधळ न घालता वेळेचे भान ठेवून 15-20 मिनिटात कलाविष्कार सादर करावेत, असे सांगितले. त्यानंतर माजी उपमहापौर शिवाजी शिंदे यांनी सांगितले की मिरवणुकीला अधिक शिस्त, शिवभक्तीचा स्पर्श प्राप्त व्हावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. तसेच छत्रपती शिवराय यांच्या जयघोषात हा उत्सव आपण साजरा करूयात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी शहापूर विभागीय मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील कंगराळी बुद्रुक गावची ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवी मंदिरामध्ये चंडिका होम हवन व ओटी भरणे कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणामध्ये पार पडला. ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवीची यात्रा एप्रिल 2026 मध्ये साजरी करण्यात येणार आहे. यापूर्वी 1983 सालामध्ये यात्रा भरवण्यात आली होती. जवळजवळ 42 वर्षांनी गावच्या नागरिकांना श्री लक्ष्मीदेवीची यात्रा साजरी करण्याचा योग आल्यामुळे गावामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. ग्रामदेवत श्री लक्ष्मीदेवीची विधिवत पूजा करण्यासाठी, गाव समृद्ध बनण्यासाठी श्री महालक्ष्मी देवीसमोर 7 सुवासिनी व दाम्पत्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. दरम्यान पुरोहितांनी विधिवत मंत्रपठणाद्वारे तब्बल 3 तास अखंड मंत्रपठण आणि मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणामध्ये चंडिका होम हवन विधी पार पडला. भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवर एका अज्ञात व्यक्तीने काळी फासल्याची धक्कादायक घटना कित्तूर जवळील MK हुबळी येथील गांधीनगरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून कित्तूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात येत आहेत. सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी विविध समाजातील लोकांनी एकत्र येत शांततेचे आवाहन केले असून दोषी विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेऊन अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. बेळगाव लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने आज सोमवार दिनांक 21 एप्रिल रोजी हुक्केरी तहसील कार्यालयावर अचानक भेट देत विविध कागदपत्रांची तपासणी केली. लोकायुक्त DYSP भरत SR आणि पुष्पलता S यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक व्यंकटेश यडहळ्ळी व HS होसमणी यांच्या उपस्थितीत हा तपासणी दौरा करण्यात आला. त्यांनी कार्यालयातील विविध विभागांचे कामकाज, प्रमाणपत्र वितरण आणि प्रक्रिया तसेच भूवाद संबंधित प्रकरणांची माहिती घेतली. लोकायुक्त DYSP पुष्पलता यांनी तहसीलदार मंजुळा नायक यांच्याकडून अनेक प्रकरणांची माहिती घेतली. ही कारवाई कर्नाटक लोकायुक्त न्यायमूर्ती BS पाटील यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याचे समजते. या दौऱ्यात प्रशासकीय कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला असून आवश्यक तेथे सुधारणा करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. खानापूर तहसील कार्यालयावर आज सोमवारी दुपारी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला. ही कारवाई लोकायुक्त DSP BS पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून विविध फाईलची यावेळी तपासणी करण्यात आली. या कारवाईमुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. याआधी तहसीलदारावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. या कारवाईमुळे चर्चा सुरू झाली आहे. लोकायुक्त अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची कसून तपासणी सुरू असून अधिकृत माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
आज सोमवार दिनांक 21 एप्रिल रोजी दुपारी बेळगाव गोल्फ कोर्सजवळ अचानक आग लागल्याची घटना घडली। ही आग नेमकी कशामुळे घडली हे स्पष्ट झाले नसले तरी या परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठी दुर्घटना टळली आहे। स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ही आग आटोक्यात आणण्यात आली। देशभरात आज 21 एप्रिल रोजी नागरी सेवा दिन साजरा करण्यात आला। यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17व्या नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि विविध पुरस्कारांचे वितरण केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पंतप्रधान पुरस्कार आणि ई कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले। आपल्या भाषणात त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1947 मध्ये नागरी सेवकांना भारताची स्टील फ्रेम असे गौरविले होते। हे नमूद करत देश सेवेसाठी समर्पित नोकरशाहीचे महत्त्व अधोरेखित केले। देशात सध्या 5542 IAS आणि 4469 IPS अधिकारी कार्यरत आहेत, जे धोरण निर्मितीपासून अंमलबजावणीपर्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत। बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सहअध्यक्ष व राज्य बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य सदाशिव रेड्डी यांच्यावर बेंगळूर येथे 16 एप्रिल रोजी त्यांच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने हल्ला केला। सदर हल्ल्याचा निषेध निप्पाणी बार असोसिएशनच्या वतीने सोमवारी करण्यात आला। न्यायालयासमोरील संगोळी रायण्णा सर्कल अकोळ क्रॉस येथे सकाळी 11 वाजता मानवी साखळी करून रास्ता रोको करण्यात आला। यावेळी रेड्डी यांना न्याय मिळावा अशी मागणी करून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याने विजापूर शहर आमदार बसवनगौड पाटील यत्नाळ यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी 28 एप्रिल रोजी निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचे KPCC सदस्य अब्दुल हमीद मुश्रीफ यांनी सांगितले। अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले, शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून निषेध मोर्चास सुरुवात होणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन बसवनगौड पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत राज्य सरकारला देण्यात येणार आहे। यत्नाळ हे राजकीय टीका करू देत अथवा आमच्यावर वैयक्तिक टीकाही करू देत, मात्र आमचे धर्मगुरू प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य आम्ही व आमचा समाज कदापि सहन करणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।